दरम्यान तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूच्या आड आलेलं बंदीचं संकट तिथल्या आंदोलनामुळे दूर झालं, पण महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शर्यतींवरच्या बंदीचं काय? पेटासारख्या संस्थेमुळे महाराष्ट्राची प्राचीन शर्यत लोप पावण्याच्या मार्गावर आहे। 2014 पर्यंत ज्या बैलांमध्ये रग होती, जिंकण्याची धमक होती, शर्यतीची खुमखुमी होती, जे प्रसिद्धीच्या शिखरावर होते, तेच आज उपेक्षितांचं जीणं जगतायत। राजा आणि छब्या, मिरज तालुक्यातल्या आरग गावातल्या जंगम मळ्याची शान, अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातले हिरो, जिथं जाईल तिथं शर्यत मारायचे। पण 2014 नंतर न्यायालयानं शर्यतीच थांबवल्या आणि राजा आणि छब्याचा वेगच मंदावला। शर्ती बंद झाल्यानंतर जो 4 बैल पोसण्याचा खर्च आहे, तर एका बैलामागे सरासरी 500 रुपये खर्च आहे। तरी देखील आम्ही तो काबाड कष्ट करून बैलांना त्याची जोपासना करीतच आहोत। दररोजचा खर्च साधारणतः 4 बैलामागे 2000 रुपये आहे। आता गडी देखील ठेवणं त्याच्यावरती मुश्किल झालेलं आहे, अतिशय नुकसान होत आहे। असं जर नुकसान होत गेलं तर आमचे शेतकरी वर्ग जनावरं देखील पाळणं मुश्किल होईल बसेल। राजा आणि छब्या असेच चॅम्पियन झाले नाहीत, त्यांच्यासाठी स्पेशल खुराक असतो। घरातल्या सगळ्या सोयऱ्यांपेक्षा या दोघांचा आहार दणदणीत असतो। बैलांना रोज सकाळी गरम पाण्याने आंघोळ घातली जाते, त्यांना महिन्यातून एकदा मॉलिश केलं जाते, रोज सातू, हरभरा, मटकी याचं खाद्य दिलं जाते, तसंच 2-2 लिटर दूध पाजवलं जाते, 4-4 अंडी घातलं जाते। पण आज शर्ती बंद आहेत म्हणून आम्ही ते कुठल्याही पद्धतीने बंद केलं नाही। सर्व प्रकारचे धान्य घालून आम्ही त्यांना जतन केलेलं आहे। त्यांना त्यांची दररोजची रनिंग आम्ही एक 4 किलोमीटर जातो, 4 किलोमीटर येतो, अशी रनिंग आहे त्यांची। त्यानंतर शेती कामामध्ये आम्हाला भरपूर बैलांच्या माध्यमातून मदत मिळते। आम्ही स्वतःच्या लेकरांची जेवढी निगा करत नाही तेवढी त्यांची निगा करतो आम्ही। हे कमी म्हणून की काय, पठ्यांना अंघोळीसाठी स्पेशल स्विमिंग पूल आहे। बैलांच्या व्यायामासाठी आम्ही स्विमिंग टँक बांधलेला आहे, त्यामध्ये आम्ही दररोज रनिंग घेतो बैलांचा। तरी त्यासाठी साहेबांनी आम्हाला भरपूर मदत करून आम्हाला स्विमिंग टँक बांधून दिलेला आहे। त्यांचा व्यायाम दररोजचा असतोय, दररोज आम्ही एक 5-10 मिनिटं त्यांना पोहण्यासाठी सोडतो त्यामध्ये। ही व्यथा फक्त छब्या आणि राजाचीच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या बैलगाडा मालकांची आहे। पण आता जल्लीकट्टूवरच्या बंदी विरोधातल्या आंदोलनाची प्रेरणा या बैलगाडा मालकांना मिळाली आहे। आज बैल शर्यती बंद असल्यामुळे हजारो बैल आज कत्तलखान्यात कापायला चाललेले आहेत। एकीकडे सरकार सांगतं की गोवंश हत्या बंदी झाली पाहिजे आणि दुसरीकडे हे बैल कत्तलखान्यात कापायला चाललेत कारण बैलांच्या शर्यतीवर बंदी आहे। आणि असं असताना जर हे बैल संपले तरी महाराष्ट्राची देशाची संपत्ती संपून जाईल। तर हे थांबवायचं असेल तर या ठिकाणी सरकारनं नियम अटी लागू करून या बैलगाडी शर्यतीला तत्काळ परवानगी द्यावी। आगामी काळात जर काही थोड्या दिवसात जर आमच्या शर्यतीला जर बंदी उठवली नाही तर आम्ही येणाऱ्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकात सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ। या बंदीनं शर्यतींमधली रग तर घालवलीच, पण धावत्या पळत्या जोड्यांना पुतळा करून सोडलं। त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आणायचं असेल तर अशी बंदी तातडीनं उठवण्याची मागणी जाणकार करतायत। कुलदीप माने, ABP माझा, आरग, मिरज।